बाळ मित्रांनो, वेलकम बॅक टू द फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर काळखेडे AB. बेटा, वी आर लर्निंग सिक्वेन्स अँड सिरीज. त्यामध्ये AP आणि GP या दोन पाहिल्या आपण. क्लास 10th मध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन, क्लास 11th मध्ये उरलेल्या दोन पैकी जॉमेट्रिक प्रोग्रेशन वी हॅव सीन. AP मध्ये दोन टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट होता. GP मध्ये दोन टर्म कन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला रेशो कॉन्स्टंट होता. पुढची आपण मागची, पुढची आणि शेवटची थर्ड प्रोग्रेशन आहे बेटा, सिक्वेन्स हार्मोनिक प्रोग्रेशन. एक झाला AP, दुसरी GP, थर्ड इज HP. तर बच्चा हार्मोनिक प्रोग्रेशन तुला कळण्यासाठी मी लिहिलंय की सिम्पली रिसिप्रोकल ऑफ द AP, रिसिप्रोकल टर्म्स ऑफ. लक्ष दे बेटा. सपोज लाईक इफ, त्याची डेफिनेशन अशी सांगते, दॅट इज if T1, T2, T3 tuchuk up to Tn are the terms in AP, are the terms in, समजा HP बोलूया. ओके, कसंही चालतं, आर द टर्म्स इन AP. ठीक आहे ना. जर का ह्या टर्म्स समजा 1, 2, 3 हे AP असतील, बरं का. समजा तुमच्याकडे एक AP आहे, देन बेटा 1/T1 रेसिप्रोकल्स, बरं का. मी तुला कसं दिलंय, इट इज सिम्पली रेसिप्रोकल्स ऑफ द AP. 1/T1, 1/T2, 1/T3, 1/Tn are the terms in harmonic progression. Are you understanding? जनरल टर्म्स मध्ये आपण आता बोलू. ओके, आपण बोलू जनरल टर्म्स मध्ये. ओके, हे बघ जनरल टर्म्स. ही जी T1, T2, T3 अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, तिची फर्स्ट टर्म आपण A घ्यायचो बेटा, राईट. इफ A, कॉमन डिफरन्स D, सो A plus D, A plus 2D, टिक 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 टिक. nth टर्म AP मधली काय, A plus n minus 1 into D, राईट. सो I will write Tnth as A plus n minus 1 into D. मी डब्बा करतो कारण आपल्याला पाठ आहे. ओके, आर द टर्म्स इन AP, are the terms in AP. मग HP च्या बाबतीत काय म्हणणार आहे बाळा तुम्ही, देन A चं रेसिप्रोकल 1/A, A plus D चं रेसिप्रोकल 1/A plus D, A plus 2D चं रेसिप्रोकल. क्लिअर विथ यू? टक 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 टक. Tn काय बनणार आहे मी HP साठी, Tn will be reciprocal of this term, which means 1 upon A plus n minus 1 into D are the terms in HP. Are the terms in HP. आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट तर बेटा 2, 4, 6, 8 हे काय रे बेटा, इव्हन नंबर्स. HP मध्ये आहेत का, नीट लक्ष दे बेटा. HP मध्ये आहेत का, अगोदर काय चेक करायचे, ती सिम्पली रेसिप्रोकल ऑफ AP. HP बघताना अगोदर AP आहे का नाही ते चेक कर. काय नाही, 2 + 2 4 + 2 6 + 2 8. सो बच्चा आर इन AP. अरे येस और नो. therefore रेसिप्रोकल म्हणजे 1/2, 1/4, 1/6, 1/8 are in HP. Done. चलो सेकंड एग्जांपल. Let us take 1/3. सेकंड असेल बघा बेटा, लक्ष दे. 1/3, 1/5, 1/7 असं चाललोय मी. व्हॉट आय एम ऑब्झर्विंग, बेटा लक्ष दे. ह्या ज्या टर्म्स आहेत बरं का, ह्यांच्या रेसिप्रोकल टर्म जर का समजा दिलेले टर्म्स आहेत मला 1/3, 1/5, 1/7, ते मला म्हणतायत
check whether these terms are in AP. Okay, check if HP or not. मला त्यांनी या रेसिप्रोकल वाले टर्म्स दिल्या, मला चेक करायचंय ते HP आहेत का नाही. स्क्रीनशॉट घे एकदा. मला चेक करायचं HP आहेत का नाही. तर काय करणार आहे मला मी, आय विल डू वन थिंग, रेसिप्रोकल्स मी असते तो रेसिप्रोकल टर्म्स आर काय तरी बाळा 1/3 च 3 1/5 च 5 1/7 च 7 टचक ओके. अँड आय कॅन सी 3 आणि 2 5 आणि 2 7 डिफरन्स इज कॉन्स्टंट. ओके, आर इन AP and therefore given sequence काय म्हणू शकतो रे बाळा मी, is HP. That's it, done. स्क्रीनशॉट घे. बेटा नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ द मीन्स. आपण 3 प्रोग्रेशन शिकलोय, अरिथमॅटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि आता रिसेंटली हार्मोनिक प्रोग्रेशन. तिघांच्यासाठी मीन्स काढायच्यात, त्यांच्यामधलं एक रिलेशनशिप आहे ते एक्स्टॅब्लिश करायचं आपल्याला. तर बेटा पहिली आहे अरिथमॅटिक मीन. लेट समजा कुठले 2 नंबर्स घेऊ आपण, ए आणि बी. नीट आहे का, त्यावरच आपल्याला न्यूमरिक कसं सोडायचे. दोघांची मीन म्हणजे सिम्पली दोघांचं ऍव्हरेज. सो आपण घेऊ ए आणि बी, या दोघांचा ऍव्हरेज एक नंबर आहे. लेट अस से आपण काय म्हणतो 2 आणि 4 हे दोघे, दोघांचा ऍव्हरेज काय तर 5. सो 2, आय एम व्हेरी सॉरी, 2 आणि 4 चा ऍव्हरेज काय 3. सो 2 3 4 हे कशात येतील, एपी. सो आय विल से लेट पहिला नंबर आहे ए, दुसरा नंबर आहे बी, त्यांच्यामध्ये ए अँड बी. ए आणि बीच्या मध्ये ए आणि बी दोघांची जी ऍव्हरेज आहे, मीन आहे, तिला मी काय नाव दिलं, ए. आर इन एपी, आर इन एपी वेअर ए इज दी अरिथमॅटिक मीन. ठीक आहे ना. तर बाबा मला सांग, हे जर का एपी मध्ये, अर्थ काय झाला, पुढची टर्म अपॉन मागची टर्म, म्हणजेच बच्चा ए मायनस ए इज इक्वल टू दॅट छोटा बी मायनस ए. हा जो निगेटिव्ह आहे हा अलीकडे घ्या, ए सोबत प्लस होईल, हा मायनस बी पलीकडे गेला तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. ए अधिक ए इज 2a, राईट. सो बच्चा ए विल बिकम a plus b upon 2. So this is the simple formula for arithmetic mean. झालं. second is beta geometric mean. Second is geometric mean, GM. समजा 2 नंबर्स आहेत ए आणि बी, या दोघांची जॉमेट्रिक मीन काय, मग त्यांना काय घ्यावं लागेल, जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये घ्यावं लागेल. सो आय विल से बेटा लेट ए, जॉमेट्रिक मीन दोघांची समजा जी आहे ए आणि बी ची, मी लिहितो ए जी आणि बी आर इन जीपी, आर इन जीपी. तर बेटा मला माहिती आहे, जर का हे जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असतील तर पुढची टर्म अपॉन मागची टर्म हा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजेच कॅपिटल जी अपॉन ए मस्ट बी इक्वल टू छोटा बी अपॉन कॅपिटल जी. आय रिपीट, हे बघ ना, पुढची टर्म अपॉन मागची टर्म जी अपॉन ए इज इक्वल टू पुढची अपॉन मागची बी अपॉन जी. डन. चला पुढे कंटिन्यू करतो. ओके चल, ठीक आहे ना बेटा. आता बघ, दिस इम्प्लाइज जी इंटू जी विल बी जी स्क्वेअर. बघ ना बेटा, जी स्क्वेअर विल बी ए बी, जी स्क्वेअर विल बी ए बी. मग जी काय होईल बेटा, स्क्वेअर रूट ऑफ ए बी. जी काय होईल बेटा, स्क्वेअर रूट ऑफ ए बी. ही झाली जॉमेट्रिक मीन. दॅट्स इट, डन. व्हेरी इझी. ठीक आहे. आता बेटा थर्ड वन इज हार्मोनिक मीन. थर्ड वन इज हार्मोनिक मीन. हार्मोनिक मीन विच इज HM. ठीक आहे ना. जशी अरिथमॅटिक काढली, जॉमेट्रिक, आता हार्मोनिक. बेटा हार्मोनिक साठी यू नो इट इज नथिंग, हार्मोनिक प्रोग्रेशन इज रेसिप्रोकल
सो बेटा हार्मोनिक मीन म्हणजेच जे दोन नंबर आहेत त्यांची मला हार्मोनिक मीन काढायची असेल, समजा ए आणि बी, लेट अस से इट इज एच, तर आपण काय म्हणूया, लेट एक नंबर ए, पुढचा एच अँड बी आर इन कोणती प्रोग्रेशन रे बेटा, हार्मोनिक प्रोग्रेशन, नाही का. ए आणि बी दोघांची हार्मोनिक मीन काढायची, तर ए एच आणि बी आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. बेटा दॅट इज, आता आपल्याला माहिती आहे हार्मोनिक प्रोग्रेशन चे रेसिप्रोकल्स केले की काय भेटते, अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो बच्चा दॅट इज 1 अपॉन ए, 1 अपॉन एच, 1 अपॉन बी आर इन एपी. याचा अर्थ झाला की दे आर इन द एपी, रेसिप्रोकल्स ऑफ एसपी आर इन द एपी. बर एपी मध्ये म्हणजे काय, पुढची आपण मागची, म्हणजेच बेटा 1/h मायनस 1/a इज इक्वल टू पुढची मायनस मागची, सो 1/b मायनस 1/h. डन. तो मायनस 1/h अलीकडे घे ना, सो 1/h प्लस 1/h इज इक्वल टू हा मायनस 1/b पलीकडे घेऊन जाऊ, इट विल बिकम प्लस 1/a आणि हा 1/b. आय रिपीट, हा मायनस 1/h उजवीकडून डावीकडे आला प्लस झाला, आणि हा मायनस 1/a इथं जाऊन प्लस झाला, इथं 1/a तसा होताच. बेटा h बेस सेम आहे, 1 प्लस 1 ऍग्री, विच इज इक्वल टू इथं बघ 1 इंटू बी इज बी प्लस a इंटू 1 इज a अपॉन a इंटू बी, क्रॉस मल्टिप्लाय. सो 2 अपॉन h इज इक्वल टू b प्लस a ला लिहितो a प्लस b अपॉन ab. सो फायनली दिस h कॅन बी रिटन ॲज, बघ h वरती जाईल, ओके आय एम रायटिंग द फॉर्म्युला, h वरती जाईल 2ab आणि हा a प्लस b खाली येईल, 2ab upon a plus b. But are you understanding? A is average, a plus b upon 2 for two numbers. G is square root of ab and h it is 2ab upon a plus b. चला स्क्रीनशॉट घ्यायचा. Beta, if you can see, note all a point. First one, those results, above results for arithmetic mean, geometric mean and harmonic mean can be extended for n numbers. दोन च्या जर का 4 5 6 असे असतील तर बेटा पहिला आहे अरिथमेटिक मीन फॉर n पर्टिक्युलर नंबर्स विल बी एवरेज x1 plus x2 plus x3 up to xn upon n. ओके बेटा. सेकंड जॉमेट्रिक मीन फॉर n नंबर्स, मग अशी दोन होते ना, तर स्क्वेअर रूट ऑफ ab होता, तीन असतील तर स्क्वेअर रूट ऑफ abc, चार असेल तर स्क्वेअर रूट ऑफ abcd, लाईक दॅट स्क्वेअर रूट ऑफ x1 x2 x3 up to n. इम्पॉर्टंट इज हार्मोनिक. बेटा हार्मोनिक मध्ये जरा लक्ष दे, हार्मोनिक इज नथिंग but reciprocal terms of arithmetic progression, right? That's why here n upon 1 by x1 plus 1 by x2 plus 1 by x3 up to 1 by xn. ठीक है, generalized form. And the second note point is, जर का x आणि y हे दोन्ही नंबर सेम असतील, then a is equal to g is equal to h. For example, किंवा आपण a आणि b लिहिलं ना, a आणि b और a is equal to b. बघ लक्ष दे, a आणि b हे सेम आहे, तर बच्चा अरिथमेटिक मीन काय रे, a प्लस b अपॉन 2, राइट. चला a ला b टाका, विल बिकम 2 टाइम्स b by 2, इट विल गॉट कॅन्सल्ड, आन्सर विल बी b, राइट. सो बघ ना, x y किंवा a आणि b सेम असतील तर a आलाय b, g काय रे बेटा, स्क्वेअर रूट ऑफ ab, स्क्वेअर रूट ऑफ ab. सो बेटा रूट ऑफ a इंटू बी च्या जागी a टाक, सो कॅन आय से, बघ ना स्क्वेअर रूट ऑफ a इंटू a स्क्वेअर होईल, आन्सर इज a. अच्छा b च्या टर्म्स मध्ये घ्यायचं का, मग a ला b टाक, अरे बघ ना a ला b टाक ना, ओके आन्सर विल बी b. यू कॅन सी a पण b आला, g पण b आला. हार्मोनिक h काय रे बेटा, 2ab अपॉन a प्लस b, आहे की नाही. हे बघ ना 2ab अपॉन a प्लस b, चल टाक बरं, a च्या जागी b टाक, सो 2a बरं का, a च्या जागी b इंटू हे बघा b पुढचा बरं का, हा भागिले a प्लस b, a च्या जागी काय b प्लस b, सो 2b इंटू b इज b स्क्वेअर भागिले b अधिक b 2b,
2 ला 2 गेला, बी गेला, स्क्वेअर मधला एक जण गेला, फायनल आन्सर इज बी. यू कॅन सी ए, जी आणि बी दे ऑल आर सेम. टेक द स्क्रीनशॉट. बेटा नेक्स्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. ओके, जो थेरम मी तुम्हाला प्रूव्ह पण करून देणार आहे आणि आपल्याला तो वापरायचा सुद्धा आहे मोस्ट ऑफ द कॉम्पिटेटिव्ह सम साठी. ठीक आहे ना, सीईटी अँड जेई सम साठी. तर बेटा ए, जी आणि एच आर अरिथमेटिक मीन, जॉमेट्रिक मीन अँड हार्मोनिक मीन. नाही का, ए, जी आणि एच हे अरिथमेटिक, जॉमेट्रिक आणि हार्मोनिक मीन्स ऑफ टू पॉझिटिव्ह नंबर्स एक्स आणि वाय रिस्पेक्टिव्हली. एक्स आणि वाय हे दोन नंबर्स असतील पॉझिटिव्ह नंबर्स, तर त्यांसाठी ह्या 3 मीन्स आहेत. तर मला म्हणतात प्रूव्ह करा जी स्क्वेअर इज एच आणि दिस. सोबतचा प्रूफ चला पहिल्याचा घेऊ एकदा आपण. प्रूफ ऑफ फर्स्ट वन जी स्क्वेअर इज एच. तर बेटा याच्यासाठी कॅन आय टेक एलएचएस साइड ऍज जी स्क्वेअर. बर बेटा इथं मी एकदा काढतो. प्रूफ मध्ये आपल्याला ते एक्स आणि वाय हे दोघं हे तिन्ही लागणारच आहेत. मी काय करतो अगोदर प्रूफ मध्ये तेव्हा बेटा ए, जी आणि एच ह्याच्या अरिथमेटिक, जॉमेट्रिक आणि हार्मोनिक आहे त्यांची व्हॅल्यू लिहितो फॉर एक्स अँड वाय. प्रूफ फर्स्ट ऑफ ऑल बच्चा ए विल बी दोघांचा एव्हरेज एक्स प्लस वाय अपॉन 2 झालं. जी विल बी रूट ऑफ एक्स वाय राईट, आणि एच विल बी 2ab अपॉन ए प्लस बी होता. सो 2xy अपॉन बेटा एक्स प्लस वाय. चला ह्या 3 लिहिल्या. तर बेटा फर्स्ट वन पहिला जी स्क्वेअर इज एच, तर त्याची एलएचएस घेतो मी जी स्क्वेअर. बेटा हु इज माय जी, इट इज स्क्वेअर रूट ऑफ एक्स वाय चा स्क्वेअर काय होईल बेटा, रूट आणि स्क्वेअर गायब, आन्सर इज एक्स वाय. आरएचएस साइड घेऊ, आन्सर एक्स वाय आलं पाहिजे. आरएचएस इज ए इंटू एच. हु इज माय ए, एक्स प्लस वाय बाय 2. ओके, हु इज माय एच, 2xy upon x plus y. So beta you can see hi x plus y cancel, 2 cancel, final answer is xy. Screenshot here. We are done with first proof which was very simple. Let's come and see this second proof. ठीक है बच्चा, चलो मला इथे म्हणतात अरिथमेटिक मीन ही इक्वल असू शकते कधी, ह्या तिन्ही इक्वल कधी असणार आहेत माहिती का, जेव्हा 2 नंबर इक्वल आहे. हे आपण मगाशी पाहिलं. जनरली अरिथमेटिक मीन अदर केसेस मध्ये जॉमेट्रिक पेक्षा मोठी आणि जॉमेट्रिक हार्मोनिक पेक्षा मोठी. आय हॅव टू प्रूव्ह. मग काम करतो, ही हिच्यापेक्षा जर का मोठी आहे तर हिच्यातनं ही वजा करतो. अशा टाईपचं मी कन्सिडरेशन करतो की बेटा कन्सिडर, बघ फक्त लक्ष दे, ए मायनस जी ही टर्म घेतो. तर बच्चा ए इज एक्स प्लस वाय अपॉन 2 वजा जी इज रूट ऑफ एक्स वाय डन इज इक्वल टू एक्स प्लस वाय मायनस 2 इंटू रूट एक्स वाय इज 2 रूट एक्स वाय अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लाय केला आपण, एक्स प्लस वाय वजा 2 इंटू रूट एक्स वाय अपॉन 2 झालं. बेटा हा 1/2 मी साईडला घेतो जरा हा, आणि ब्रॅकेट मध्ये कसं ऍडजस्ट करतोय बघा. आता हा जो एक्स आहे त्याला मी असं लिहू का बेटा स्क्वेअर रूट ऑफ एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस हा जो वाय आहे त्याला मी असं लिहू का रूट ऑफ वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर वजा 2 इंटू रूट एक्स रूट वाय. काहीच नाही, स्प्लिट केलं, भागिलेचा 2 1/2 लिहिला, एक्स ला लिहिला रूट एक्स स्क्वेअर, वाय ला लिहिला रूट वाय स्क्वेअर वजा 2 तसाच रूट एक्स वाय रूट एक्स रूट वाय सेपरेट लिहिलं. आणि आता तुम्हाला लगेच क्लिक झाला असेल की बच्चा दिस इज नथिंग बट आतमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab विच मीन्स ए वजा वजा ए वजा बी. बघ ना, ए इज रूट एक्स, बी इज रूट वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर डन. येस सर. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, स्क्वेअर इज नेवर निगेटिव्ह. आर यू अंडरस्टँड? एक्स अँड वाय आर द 2 पॉझिटिव्ह नंबर्स. ऑब्विसली त्यांचा स्क्वेअर विल नेवर बी निगेटिव्ह. तो शून्य असू शकतो इक्वल असतील तर. सो दॅट्स वाय बेटा आय वुड लाईक टू राईट रूट ऑफ एक्स वजा रूट ऑफ वाय चा तुम्ही काही पण व्हॅल्यू घ्या पण त्याचा स्क्वेअर केला विल ऑलवेज बी
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1/2 तर तशी पॉझिटिव्ह टर्म आहे. जर का बेटा हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे तर 1/2 इंटू दॅट पॉझिटिव्ह व्हॅल्यू विल बी पॉझिटिव्ह, राईट, विच मीन्स a मायनस जी. बघ ना हे कोणाशी इक्वेट आहे, a मायनस जी. सो विच मीन्स बरं चला असते तुम्ही 1/2 इंटू बघ बेटा रूट एक्स मायनस रूट वाय. दिस हॅज टू बी ऑल्सो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 1 आपने डिवाइड केलं तर म्हणजे 2 डिवाइड केलं तरी काय फरक पडणार आहे. ही टर्म कोण आहे बेटा, a मायनस जी, विच मीन्स a मायनस जी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. कारण हे एक्सप्रेशन कोण आहे, a मायनस जी पलीकडे जाऊ दे इनइक्वालिटी मध्ये. सो बच्चा a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच जी. हा मायनस जी पलीकडे गेला. सो a इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू जी. एवढं तर प्रूव्ह केलं आपण. मला आता पुढे करायचंय बघा, इथपर्यंत आलो आपला हा एक पार्ट झाला, राईट. मी याला 1 म्हणतो. बर आता मला हा पार्ट प्रूव्ह करायचा की जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच. आता मी काय करतो, आय विल यूज द रिलेशन जी स्क्वेअर इज एच. हे बघ हे रिलेशन मी वापरतो, जी स्क्वेअर इज एच. डब्बा करतो, स्टँडर्ड रिलेशन आहे ना. याच्यामध्ये जी स्क्वेअर मी लिहितो जी इंटू जी. बघा बेटा जी इंटू जी इज इक्वल टू व्हॉट बेटा, एच. स्क्रीनशॉट घे. बघ आता मी काय करतो, आय डू वन थिंग. रेशो घेताना जी बाय एच, बघा लक्षात मी काय करतोय, जी अपॉन एच इज इक्वल टू, हे बघा जी एच खाली घेतला, उजवीकडे कोण राहिला ए आणि एक जी खाली गेला. हा जी इथं ठेवला, एच खाली घेतला, ए इथंच आहे आणि हा जी पलीकडे गेला. बर बेटा हे जे 1 आहे फ्रॉम वन a is greater than or equal to g, that is मी असं म्हणू का बेटा a बाय जी. बघ ना हा जो जी आहे मी असं लिहू का ग्रेटर दॅन इक्वल टू 1. अरे गुणिले 1 जी खाली, अरे ऍडजस्टमेंट कोणीच नाही म्हणजे गुणिले 1 लिहू शकतो मी. सो a बाय जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. बेटा जर a बाय जी ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे, कॅन आय से दॅट इज फ्रॉम हिअर जी बाय एच, मी याला 2 म्हणू का. हे बघ ना ए बाय जी म्हणजेच कोण आहे, जी बाय एच. जी बाय एच ग्रेटर दॅन इक्वल टू फ्रॉम सेकंड. मग बाळा मला सांग विच मीन्स जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच. बघ ना भागिलेचा एच गुणिले झाला, राईट. येस सर. सो माझ्याकडे 1 आहे, याला मी म्हणतो 3. सो फ्रॉम 1 and 3, फ्रॉम 1 आणि 3, ए जी पेक्षा इक्वल किंवा मोठा, जी एच पेक्षा इक्वल किंवा मोठा, दोघांना कंबाईन जर का केलं तर आय कॅन राईट ए इज ग्रेटर दॅन इक्वल टू जी इज ग्रेटर दॅन इक्वल टू एच. हेन्स प्रूव्ड. टेक द स्क्रीनशॉट बेटा. We will stop here for maths.